मित्रांनो, तुम्ही म्हणताल आता ह्यो काय सीन आहे? कारण हे होतं यंत्र आपण आणलं होतं काल. काल काय आपण ह्याच्यावर जास्त काम नाही केलं. मग म्हणलं सकाळी सकाळी जायला लागते. कारण उन्हाच्या परी लई बेजारी व्हायला लागले. ह्याचं वजन जास्त असल्यामुळे त्रास तर जास्त होत होता. मग म्हणलं भैया 4 तास मी हाणतो, 4 तास तू हाण. म्हणजे कसं आहे, कंटाळा पण येणार नाही आणि काम पण ओके होईल. मग म्हणलं चालतंय, आधी तू हाणून घे. त्यानंतर आपण पण मारून टाकू. आपली बारी आली, आपण मारलं वगैरे. त्यानंतर मग काय शेडकडे आलो होतो. शेडला जरा पाणी मारलं, दावण फिरवून नवीन केलेली. म्हणलं जरा पाणी मारलं म्हणजे जरा मजबूती पण येईल. जरा फिनिशिंग राहिले की लवा फिलवा. आता बघूया म्हणलं. घरी गेलो मस्तपैकी फ्रेश आंघोळ केली. पाठीला तर तब्याकडे आलतो, जरा स्कूटीमध्ये पेट्रोल नव्हतं म्हणून. मग म्हणलं तर तव्या पेट्रोल तर टाकलंय. मस्तपैकी चहा द्या, कारण आज होता सोमवार. मग म्हणलं झाले ते 11 वाजले होते. आता म्हणलं निवांत जावं. जरा जायचं होतं चाकूरला. चाकूरला जायचे म्हणलं, जरा पंपात गेलो. गाडीमध्ये पेट्रोल पेट्रोल दिलं टाकून. आता म्हणलं जाऊ दे सणाना ना. कसं आहे, स्कूटीचा विषय जरा हार्डच आहे हो. चालवायला जरा भीती वाटते, पण बाकी विषय चांगलाच आहे. त्यानंतर तिथलं काम वगैरे आवरलं. विलासभाईकडे गेलो होतो, जरा भेट घेतली. त्यानंतर निघालो होता रिटर्न घराकडे. वातावरण असं झालंय ना उन्हाळ्यातलं, आणि आभाळ नाही काय नाही, पाऊस पडते का नाही की काही खरंच नाही. पावसाचा काय भरोसा नाही. म्हणलं घरी येऊन सोमवार बिमवार सोडला. त्यानंतर मग काय पाणी केलं चालू. जरा म्हणलं मकाला आणि गवताला पाणी देवं. वातावरण तर आज उन्हाळ्यापेक्षा पण कडक ऊन पडलं होतं. आता म्हणलं काय विषय हार्ड आहे. राहिलेलं काम जरा पूर्ण करून घ्यावं म्हणलं. 4-5 तास राहिले होते. त्याचं काम आधी उरकून घ्यावं म्हणलं. मग नीट गेलो वरी. आपले राहील ते 4 तास 8 तास फिरतास म्हणलं सर्व चकचक हाणून घ्यावं. आणि काम कसं करतंय बघायचे का तुम्ही पण नक्की बघा. कारण कसं आहे, आता उन्हाच्या पारी इतकी गरमी होत होती ना, जवळपास 4 वाजले होते. पण गरमी काय कमी व्हायचं नाव घेत नव्हती. त्यामुळे मग म्हणलं थांबून कसं चालतंय. आपल्या वाटेला आलेला संघर्ष हा कसं आहे, दूर केलाच पाहिजे. त्यासाठी मेहनतही करायलाच पाहिजे. त्यानंतर म्हणलं मग काही विषय नाही. काम तर थोडंसंच राहील, तर उद्या राहिलेली 2 वावर करून घ्यावं म्हणलं. आज आपल्याला राहिलेलं थोडंसंच काम होतं. कसं शेंडा हाणतंय बघा. आपण काय युट्यूबवर व्हिडिओ बघितला होता. मग काय पहिली वेळेसच म्हणलं जरा बघावं आपण पण ट्राय करून. याचा रिझल्ट कसा आहे काय नाही आता हे तर पुढेच कळेल. पण तोपर्यंत आता कसं आहे, नवीन काहीतरी सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे मग म्हणलं चालू करूया. ह्याचा रिझल्ट कमी येईल जास्त येईल ते तर पुढचं पुढे आहे. पण कसं आहे, एक पाऊल पुढच्या दिशेने केलेलं कधी पण चांगलं. जरा फुटवा जास्त झाला तर बाकीचं काम होईल. काम करून आलता कंटाळा, मग मस्तपैकी चहा बनवला. दादाला पण दिला. आपण पण चहा घेतला. दूध बिध काढली. निघाला वाघ घराकडे. वातावरण एक नंबर झालंय. पीक एक नंबर आले. आता देवा पाऊस फक्त टाइमवर येऊ दे. म्हणजे सोन्यासारखं पीक आलेलं त्याला सोन्यासारखा भाव पण लागेल. आता भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या पुरतं एवढंच. असंच नवीन व्हिडिओला सपोर्ट करत राहा. त्यापर्यंत धन्यवाद.